सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जे बोलतात त्यामागे मोठा अर्थ असतो आणि यावेळीही सरसंघचालकांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। 75ची शाल अंगावर पडल्यावर माणसानं थांबावं असा संदेश सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी दिलाय। हा संदेश नेमका कुणासाठी आणि कोण बाजूला होणार याची चर्चा देशभर सुरू झाली आहे। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय म्हणाले ऐकलं का? मोहन भागवत जे म्हणतात त्या म्हणण्याला एक अर्थ असतो। 75ची शाल अंगावर घेतल्यानंतर माणसानं थांबावं असा सल्ला मोहन भागवतांनी दिलाय। संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता, याची आठवण सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी करून दिली आहे। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। संघाशी आणि सरसंघचालकांचे विचार भलेही विरोधकांना पटत नसतील, पण मोहन भागवत जे बोलले त्याचा आपापल्या परीनं अर्थ काढायला सुरुवात केली आहे। संजय राऊतांनी लगेच तर्क लावून त्यांची थिअरीही मांडून टाकली आहे। महाविकास आघाडी स्थापन झाली, त्याच्यामध्ये 3 पक्ष प्रामुख्याने होते। शिवसेना, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष, ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी। आम्ही निवडणुका लढलो, आजही महाविकास आघाडी आहे। आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेलं नाही, आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत। आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवारांनीही सरसंघचालकांच्या वक्तव्यावर भाष्य केलं। RSS जे सांगेल ते भाजपला ऐकावं लागतं असं म्हणतात। आता भागवतांनी 75 नंतर थांबण्यास सांगितलंय। सरसंघचालकांचा हा सल्ला भाजप ऐकेल का हे पाहण्यासाठी सप्टेंबर पर्यंत थांबा असं सूचक विधान रोहित पवारांनी केलंय। RSS जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहित नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबर मध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे RSS ची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं। एकेकाळी संघ बोले परिवार चाले अशी परिस्थिती होती। गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलल्याचं सांगितलं जात असलं तरी संघाचा अजूनही परिवारातील संघटनांवर वरचष्मा असल्याचं सांगण्यात येत आहे। आता सरसंघचालकांनी 75 नंतर थांबण्याचा दिलेला सल्ला कोण ऐकतं याबाबत सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।